तेवढं काम करणं देखील महत्त्वाचं आहे भावांनो. हॅलो आणि नमस्कार मित्रांनो. तर गणपती उत्सव तर झालेला आहे आणि सुरुवात झाली आहे नवरात्री उत्सवाला. आणि नवरात्री उत्सव सुरू झाला आहे आणि तसं चालू आहे आमच्या मी गावामध्ये. आणि गावामध्ये दाखवतो की आमच्या मंदिरामध्ये किती सजावट केलेली असते आणि नवरात्रीचा उत्सव खूप चांगल्या प्रकारे साजरा केला जातो. 9 दिवस खूप एन्जॉयमेंट असते आमच्या गावामध्ये. तर चला आज पहिला दिवस आहे आणि 9 दिवस आमच्या गावामध्ये 9 दिवस कंटिन्यू जेवायला असतो दुपारच्या वेळी. आणि सर्व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी लोक येत असतात आमच्या गावामध्ये. ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चला तर आमच्या गावातील गावदेवीचं मंदिर तुम्हाला दाखवतो. खूप चांगल्या प्रकारे सजावट केली त्याची. मी कालच थोडं फुटेज बघून आलो आहे. आणि मी तिथे जेवणाचा 9 दिवस अक्षरशः मी तिथं जेवणाचा महाप्रसादाचा लाभ घेत असतो. गॅस अजिबात पेटवत नाही घरामध्ये मी असं काही विषय नाही. बट वर्षातून एकदा तो महाप्रसाद येत असतो आमच्या गावामध्ये. आणि 9 दिवस आमचे सर्व गावातील ग्रामस्थ गावामध्ये जातात आणि जेवणाचा लाभ घेत असतात. चला तर निघूया. आज हेल्मेट नाही कारण की गावामध्ये जायचं, नाहीतर कंटिन्यू माझ्या डोक्यावर हेल्मेट असतो. आणि हेल्मेटचा वापर करा, नियमाचं उल्लंघन करू नका. चला तर निघूया गावदेवीच्या मंदिरामध्ये. दाखवतो तर कुठं ओंकार कोण ओंकार चालत येते ना. आम्ही गाडी जायचं आपल्याला आतमध्ये चालतच जायचं आहे. चालत गेल्यावर डबल जेवलं आपलं. हां आला कालो आला. तो फोन पण चालूच आहे. आरतीची तयारी झाली. आरती चालू आहे सध्या. आम्ही थोडे लेट झालो आहे तर आरती मला भेटेल आरती आणि दाखवतो की कसं आमचं गावातील मंदिर आहे तो. आणि हा सपोर्ट सिस्टम आपली जरी सोबत नसली तरी सपोर्ट सिस्टम. झुला जय देव जय. आरती चालू आहे आणि आम्ही चालत चालू तिकडेच. आणि आरती आम्हाला भेटेल अर्ध्या वाट्यात. मी तर आरतीसाठीच चालू आहे मी. ओ बालू एंट्री आहे आमच्या मंदिराची. आणि सजावट तुम्हाला दाखवतो. उच्चाई दासांदरी जय देव जय देव जय देव जय देव कंकारी आराधना.
श्री ज्ञानदेव तुकाराम. मित्रांनो, गावदेवीची आमची आरती झाली आणि गावदेवीची आरती झाली. आता महाप्रसादाला सुरुवात करणार. आता महाप्रसादाला थोड्या टायमात सुरुवात करणार आहेत. आणि 9 दिवस महाप्रसाद असतो. दुपारची वेळी जेवण असतो गावदेवी मंदिरामध्ये. सो प्लीज लाभ घेण्यासाठी नेक्स्ट लाभ या गावामध्ये आमच्या आणि आमच्या कार्याची शान देखील वाढवा. फक्त पात्र लोडायचं. टाकण्याची कृपा करावी आणि हात धुण्यासाठी जेवण तेवढं महत्त्व तेवढं काम करणं महत्त्वाचं आहे भावांनो. आम्ही फोन घेऊन पळाला माझा भाविकांना विनंती असेल की वाराला आलाय बल्ल्यास दुसरी पंगत बसवली जाईल. कारण जेवण वाढण्यासाठी महाप्रसादाच्या जेवायला बसलो. महाप्रसाद घेण्यासाठी आम्ही जेवायला बसलो आणि अशा प्रकारे महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर आरामासाठी आलो मी. आत्ता माझे आमचे मित्र लोक बसतात ना त्या ठिकाणी. सो इथे आराम करण्यासाठी आलेत. खूप जेवले त्यांना इथं आराम करायसाठी आलेत. बिझनेसमॅन बंटी म्हात्रे. खूप बिझनेस चालू असतो का याचे? नाही ते त्यांचं नाही, थापांचे बिझनेस काल्पनिक आहे काय. हां, तर मित्रांनो घरी आलो आहे आणि महाप्रसादाचा लाभ घेऊन खूप छान वाटलं. आणि थोडंफार तिथं म्हणजे काय बोलतात ते जनसेवा केलेली पण तेवढीच चांगली असते. आणि जेवण वगैरे करून आपण जेवण वाढून डायरेक्टली घरी आलोत. आणि हा होता नवरात्रीमधला आपला पहिला दिवस. आणि रात्री पण खूप मजा असते आमच्या मंदिरामध्ये. तर मी शेवटचे 2 दिवस आहे ना तुम्हाला दाखवीन की आमच्या गावामध्ये कशाप्रकारे म्हणजे मजा केली जाते. दांडिया नृत्य केला जातो आणि वेशभूषा देखील केली जाते. तर तुम्हाला तो पूर्ण डिटेलमध्ये प्रोग्राम दाखवणार. तो माझ्यासोबत जॉईन राहा आणि ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. गुड बाय, टेक केअर, स्वीट ड्रीम, शुभ नवरात्री, बाय.